नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 6 आहे, ज्यामध्ये आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरती 2025 जे आपलं गट ड चं पद आहे शिपाई, या पदाकरिता आपण परिपूर्ण IBPS पॅटर्न आधारित जो तुमचा अभ्यासक्रम आहे त्याला अनुसरून व जो आपला पेपरचा दर्जा आहे जो की SSC फक्त म्हणजेच की 10वी लेवलचा जो दर्जा आहे प्रश्नांच्या पातळीनुसार आपण जे आहे मागील अनेक दिवसांपासून जे आपण प्रश्न सराव करत आहोत, जे की परिपूर्ण तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होणारा असेल। तर विद्यार्थ्यांनो, मागील 2 ते 3 दिवसापासून आपले व्हिडिओज थोडक्यामध्ये ऑफ होते, परंतु जी आपली टेस्ट होती ती आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर कंटिन्यू ठेवलेली होती। तर आता आजपासून जे आपले आता व्हिडिओ रेग्युलरली येणारे असतील, ज्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान, इंग्रजी व्याकरण, गणित व बुद्धिमत्ता व त्यासोबतच मराठी व्याकरणाचे सर्व काही व्हिडिओ पाहायला मिळणारे असतील। आणि जे कोणी विद्यार्थी आपल्या क्रॅश कोर्स बॅच जॉईन केली असेल स्टडी मटेरियलसाठीचं, त्यामध्ये त्यांना जे आहे आज आपली टेस्ट क्रमांक 7 हे देखील मिळणारी असेल। ज्यांनी आपलं स्टडी मटेरियल घेतलं असेल, आपल्या व्हॉट्सअप सेलरला कॉन्टॅक्ट करून त्यांनी जे आहे आज आपली 7व्या क्रमांकाची टेस्ट मागून घेऊ शकता, ते तुम्हाला व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देण्यात येणारी असेल। चला मित्रांनो, पाहू आपल्याच्या या भाग 6 मधील काय आपण IMP जे की तुमच्या एक्झाम मध्ये येणारी दाट संभव असणारी महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की प्रश्न 1, स्वराज्य पक्षाच्या स्थापनेस कोणाचा पुढाकार होता? तर खालीलपैकी, आणि परीक्षेमध्ये देखील तुम्हाला सेम या प्रकारचेच प्रश्नांचा लेवल आणि तुम्हाला प्रश्न स्वरूप पाहायला मिळणार असेल, आणि त्यामध्ये देखील तुम्हाला या प्रकारेच 5 ऑप्शन्स मध्ये ही तुमची परीक्षा होणारी आहे। आणि आपले जे टेस्ट सिरीज आहे ते देखील 5 ऑप्शन्स मध्येच आपण समाविष्ट करून तुम्हाला दिलेलं आहे, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस ही जी आहे परफेक्ट एक्झाम दृष्टिकोनातून होणारी असेल। समजा परीक्षेमध्ये आपल्या टेस्ट सिरीज मधला 1-2 प्रश्न जरी तुम्हाला विचारण्यात आले तरी ते तुम्हाला त्यामध्ये सोडवता येणारे असतील। तर यामधलं जे आहे याचं उत्तर जे आहे ते होणार असेल ऑप्शन नंबर डी, जे की CR दास, ज्यालाच की आपण चित्तरंजन दास यांच्या जो पुढाकारामुळे जे थोडक्यामध्ये स्वराज्य पक्षाच्या स्थापनेत जो की पुढाकार होता यांचा CR दास, आणि त्यांच्या सोबत होते मोतीलाल नेहरू। तर मोतीलाल नेहरू यांचा देखील पुढाकार होता स्वराज्य पक्षाच्या स्थापनेस। तर कधी म्हटलं तर स्वराज्य पक्षाची स्थापना कधी झाली असा तुम्हाला थोडक्यात परीक्षेत प्रश्न आला तर ती आहे 1923 साली जी आहे थोडक्यामध्ये झालेली आहे। आणि तुमचं जो GK मॅथचा जो लेवल असणार आहे, GK मधला जो स्पेशली जे पॉईंट्स असतात हिस्ट्री वगैरे सिव्हिक्सचे किंवा पॉलिटिकल सायन्स राज्यघटनाचे, ते तुम्हाला 10th लेवलचेच असणार आहे। त्यामुळे जास्त पण हार्ड लेवलचे क्वेश्चन्स करू नका, जेणेकरून ते तुमच्या परीक्षेमध्ये त्या स्वरूपाचे विचारले जात नाहीत। तर ऑप्शन नंबर या ठिकाणी डी हे याचं उत्तर होणार असेल। तर स्वराज्य पक्षाच्या स्थापनेस CR दास म्हणजेच की चित्तरंजन दास यांचा व त्यासोबत मोतीलाल नेहरू यांचा जे थोडक्यामध्ये पुढाकार होता। तर या पक्षाची स्थापना जी झाली आहे ती आहे 1923 साली। तर हे काय पॉईंट्स आहेत ते तुम्ही लक्षात ठेवून घ्या। त्यानंतर प्रश्न 2 आपला, रशियन राज्यक्रांती केव्हा झाली? तर रशियन राज्यक्रांती, तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की 1917 ला, म्हणजेच 8 मार्च 1917 साली जे आहे रशियन जे काही राज्यक्रांती जे की झालेली आहे। ऑप्शन नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 3 असा आहे, देशाच्या फाळणीची योजना कोणी तयार केलेली होती खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की माउंटबॅटन यांनी जे आहे देशाच्या फाळणीची जे की योजना तयार केलेली होती। या योजनेला जे आहे माउंटबॅटन योजना देखील असं म्हटलं जातं। तर माउंटबॅटन योजना जी आहे जी की देशाच्या फाळणीची योजना होती। तर ऑप्शन नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। तर हे एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तुम्ही लक्षात ठेवून घ्या। त्यानंतरचा प्रश्न आपला 4था असा आहे, लोहित पेशी मानवाच्या डॅशमध्ये निर्माण होतात? तर कशामध्ये निर्माण होतात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की अस्थिमज्जेत जे आहे थोडक्यामध्ये लोहित पेशी, ज्याला आपण लाल पेशी असं देखील म्हणतो, तर हे जे आहे मानवाच्या अस्थिमज्जेत जे आहे जे की तयार होतात, थोडक्यात निर्माण होतात। ऑप्शन डी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न 5वा, हरियाणातील गुरुगाव हा जिल्हा सध्या कोणत्या जे की नावाने ओळखला जातो? गुरगाव हा जिल्हा, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की गुरुग्राम या नावाने ओळखला जातो। त्यानंतरचा आपला पुढील 6वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, जे की समुद्र किनारा यासाठी हे जे आहे प्रसिद्ध आहे। आणि परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न हे लेवलच असणार असेल, जास्त पण डिफिकल्टी लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाणारे नाही आहे। त्यानंतर प्रश्न 7वा आपला, कोणती खाडी महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक होय?
तर कोणती खाडी? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 1 जे की तेरेखोल ही जी खाडी आहे जी की महाराष्ट्र राज्याची व दक्षिण किनारपट्टीच्या अगदी दक्षिणेकडील टोक होय. ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 8वा आपला आहे. डॅश ही आदिवासी जमात मेळघाट डोंगर रांगामध्ये बहुसंख्याने राहते तर कोणती आदिवासी जमात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की कोकरू ही जी आदिवासी जमात आहे ती मेळघाट डोंगर रांगामध्ये बहुसंख्याने जे की राहते. त्यानंतरचा प्रश्न आपला 9वा असा आहे. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून आहे जे की महाराष्ट्र राज्याला? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी जे की वरील सर्वच. म्हणजेच काय तर गुजरात जे की मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थान हे ऑप्शन नंबर डी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला जो की प्रश्न 10वा असा आहे. खरोसा लेणी पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ते आहे ऑप्शन डी जे की औसा या तालुक्यात आहे. खरोसा ही लेणी ऑप्शन डी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरती 2025च्या 100% तयारीसाठी आपले अतिसंभव प्रश्नसंच आणि जर तुम्ही ई बुक घेतला नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ज्यामध्ये तुमचा 100% परिपूर्ण जो तुमचा IBPS अभ्यासक्रम आहे तो कंप्लीट होणार असेल. ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान व त्यासोबतच इंग्लिश ग्रामर तुम्हाला त्या ठिकाणी ई बुक व त्यासोबतच MCQ टेस्ट त्या ठिकाणी मिळणारे आहेत. ज्यामध्ये तुम्हाला जे काही आपला नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा भरतीचा पेपर आहे 2025चा येणारा त्याची 100% तयारी तुमची होणारी असेल. ज्यात तुम्हाला शिपाई पदसाठी जे काही अभ्यासक्रम आहे तो परिपूर्ण मिळणार असेल. त्यासोबतच जो काही IBPS चे अतिसंभव प्रश्न आहे जे की मोस्टली रिपीटेड होत असतात ते देखील आपण यामध्ये कव्हर करून दिलेलं आहे आणि परीक्षेत येतील अशा स्वरूपाचे प्रश्न आपण यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. जर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही बुक्स घेण्याची गरज पडणार नसेल किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी 1000 1500 2000 रुपये देऊन तुम्हाला त्या ठिकाणी क्लास जॉईन करून देखील तुम्हाला त्या ठिकाणी कोणतीही गॅरंटी नसते. त्यानंतर तुम्हाला यामध्ये जो काही IBPS चा पॅटर्न आहे ज्यामध्ये एक प्रश्न 5 ऑप्शन्स आहेत ते संपूर्ण तुम्हाला टेस्ट मिळणारे आहे. तुम्ही इतरत्र कोठेही चेक करा त्या ठिकाणी तुम्हाला एका प्रश्नासाठी 4 ऑप्शनचे टेस्ट मिळतील. परंतु आपण जो काही लेटेस्टचा संभाव्य व लेटेस्टचा जो अभ्यासक्रम आहे किंवा जो परीक्षा पॅटर्न आहे तो अवलंब करून तुम्हाला आपण टेस्ट सिरीज जो आहे उपलब्ध करून दिलेले आहे सर्व काही लेटेस्ट वर आधारित. त्यासोबतच सर्व घटकांची सविस्तर माहिती आपण इन्क्लूड करून दिलेली आहे व जे काही मागील परीक्षेत विचारलेली प्रश्न आहे जे की IBPS ने विचारलेली प्रश्न मोस्टली रिपीट होणारी आपण सर्व काही त्यामध्ये कव्हर केलेली आहे. तर ज्यांना कोणाला संपूर्ण काही हा क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल घ्यायचा आहे त्यांनी नक्की आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरला मेसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्यांची लिंक आहे आणि त्याची प्राइस सध्या स्थितीमध्ये फक्त आपण 350 रुपये ठेवलेली आहे. तर ज्यांना कोणाला घ्यायचं त्यांनी लगेच आपल्या सेलरला मेसेज करून मिळवून घ्या आणि चांगल्या व उत्तम तयारीला या क्षणापासून लागू शकता. विद्यार्थ्यांनी अजूनही आपला क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल घेतला नसेल तर त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. ते सर्व तुम्हाला सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवर सेंड केलं जाणार असेल. ज्यामध्ये तुम्हाला जे आहे 10 टेस्ट सिरीज आणि सर्व सब्जेक्टचे ई बुक तुम्हाला प्रोव्हाइड करून दिले असतील. ज्यामुळे मार्केटमधलं तुम्हाला कोणतेही बुक्स घेण्याची गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंगची अजिबात गरज पडणार नसेल. त्यामध्ये तुम्हाला A to Z संपूर्ण काही अभ्यासक्रम कव्हर करून दिलेला आहे. जर तुम्ही त्याचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर 100% ही एक्झाम जी आहे ती क्रॅक करू शकता. तर ज्यांना कोणाला मिळवायचं आहे ज्यांची कोणाची ही परीक्षा शेवटची संधी आहे त्यांनी नक्की आपल्या सेलरला मेसेज करून फीस पेड करून लगेच तुम्ही सर्व स्टडी मटेरियल घेऊ शकता. त्यानंतर प्रश्न आपला 11वा असा आहे. चांदोली धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी जे की वसंत सागर असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न आपला 12वा. नागपूर हे शहर डॅश नदीवर वसलेलं आहे तर कोण्या नदीवर वसलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की नाग या नदीवर वसलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 13वा. कर्नल बहादूर हे कोणत्या प्रसिद्ध मराठी लेखकाचे टोपण नाव होते? तर कर्नल बहादूर तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की व्यंकटेश मांडगुळकर यांचं जे आहे थोडक्यात टोपण नाव होते. त्यानंतर प्रश्न 14वा. कुमार संभव पुढीलपैकी कोणत्या कवीने लिहिले? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी जे की कालिदास या कवीने लिहिलेलं आहे.
त्यानंतरचा प्रश्न 15वा, राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर राज्य विधिमंडळाचं या ठिकाणी विचारलेलं आहे. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की विधान परिषद हे जे आहे राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह आहे. तर कनिष्ठ सभागृह तुम्हाला जर विचारलं ते जे आहे विधानसभा हे जे आहे ते होणार असेल. तर वरिष्ठ विधान परिषद, कनिष्ठ विधान सभा आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला जो की 16वा प्रश्न असा आहे, महाराष्ट्र शासनाने यांच्या डॅश यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही विकेंद्रीकरण समिती नेमली. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की वसंतराव नाईक यांच्या जे की अध्यक्षतेखाली. त्यानंतर प्रश्न 17वा, ध्रुव अणुभट्टी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतर आपला 18वा प्रश्न, 1907च्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष जे की कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की रास बिहारी घोष हे जे आहे 1907च्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर प्रश्न आपला 19वा, गुप्त काळात सोन्याच्या नाण्याला डॅश म्हणून ओळखले जात होते. तर काय म्हणून ओळखले जात होतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए, जे की दिनार असं जे आहे म्हणून ओळखले जात होते. त्यानंतरचा 20वा प्रश्न, जिल्हा आमसभेचे अध्यक्ष कोण असतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की पालकमंत्री हे जे आहे असतात. त्यानंतर प्रश्न 21वा, भारतातील पहिली महिला रेल्वे ड्रायव्हर कोण होत? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की सुरेखा यादव हे जे आहे भारतातील पहिली महिला रेल्वे ड्रायव्हर आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपला 22वा, माणूस हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे ते सुरू केलेलं होतं माणूस हे वृत्तपत्र. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 23वा असा आहे, खालीलपैकी कोणते शहर ऑरेंज सिटी या नावाने ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की नागपूर हे शहर. त्यानंतर 24वा प्रश्न, स्वच्छ भारत अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 2014 साली. आणि त्यानंतर आपला 25वा प्रश्न जो की क्वेश्चन फॉर यू, म्हणजेच की हा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. तर INS चा पूर्ण अर्थ काय आहे? तर जो आपण INS म्हणतो जे काही आहे. त्यानंतरच याचं ऑप्शन्स आहेत या ठिकाणी पाहू शकता. इंडियन नेव्हल सिस्टम, ब आहे इंडियन नेव्हल शिप, क आहे इंडियन नेव्हल स्टेशन, ड आहे इंडियन नेव्हल अकॅडमी आणि ई आहे इंडियन नेव्हल असोसिएशन. तर INS काय फुल फॉर्म होणार असेल हे तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर नक्की कमेंट खाली सांगू शकता. अन्यथा तुम्हाला याचं उत्तर 24 तासानंतर आपण उत्तर जे आहे कमेंटमध्ये पिन करून ठेवणार आहोत. तर असे होते आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 25 क्वेश्चन. जर तुम्हाला ते आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करण्याचं सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या कोणा विद्यार्थ्यांना सर्व काही A to Z स्टडी मटेरियलचा आपला क्रॅश कोर्स हवा असेल तर त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेट्ससोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.